नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं वाळवण्याचा एक पदार्थ बनवणार आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि उपवासाचं हे पदार्थ मी आज बनवणार आहे। तर आज मी इथं उपवासाचं बटाट्याचं कीस इथं बनवणार आहे। खूप छान असं पांढरं शुभ्र असं इथं हे होणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं बटाटे घेतलेले आहेत। तर तुम्ही बटाटे कोणतेही घेऊ शकता, पण ते बटाटे आहेत तो मोठे असायला पाहिजे। आणि मी त्याचा इथं साल आहे तो पातळ असलेले बटाटे मी इथं घेतलेले आहेत। त्याने खूप छान असं पांढरे शुभ्र आणि असं मोठे मोठे इथं हे बटाट्याचे कीस आहेत तो बनणार आहेत। तर तुम्ही एवढं मोठे बटाटे घ्यायचं नसेल तर तुम्ही मध्यम आकाराचे किंवा ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी आकाराचे बटाटे इथं घेऊ शकता। तर मी साधारण एक मोठे बटाटे 4 ते 5 बटाटे मी इथं घेतलेले आहेत। तर पहिलं बटाटे मी इथं धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बटाट्यावरचं साल आहे तो असं काढून घेणार आहे। आणि बटाट्याला जे काही असं काळपट वगैरे डाग असेल ते असं काढून घेणार आहे। तर बटाटे किसून घेतानाच हे चेक करायचं आहे कुठं असं काळपट वगैरे झालेलं नाहीये किंवा असं खराब वगैरे झालेलं नाहीये। तर असंच सगळे मी इथं बटाटे सोलून घेत आहे आणि लगेच बटाटे सोलल्याबरोबर दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये ठेवायचं आहे, नाहीतर असं काळपट किंवा असं लालसर होतील आणि पांढरे शुभ्र असं आपले बटाट्याचे कीस आहेत तो बनणार नाहीत। तर 5 बटाटे मी इथं सोलून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं मी एक मोठं असं ताट किंवा परात म्हणू शकता ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छान असं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि एक किसणी घ्यायचा आहे। तुम्ही कोणतंही किसणी इथं घेऊ शकता आणि बटाट्याचं कीस आहे तो आपल्याला आता इथं किसून घ्यायचे आहेत। आणि हे जाडसर किंवा मोठा होलचाच मी इथं घेतलेला आहे बटाट्याचा कीस करण्यासाठी। खूप असं बारकं होल असलेलं नाही घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे आडवं न धरता उभट असं धरायचं आहे, म्हणजे बटाट्याचे कीस सुद्धा असं उभं होतील। आणि सगळ्या बाजूने असं थोडा वेळ किसून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं सगळे बटाटे किसून घेत आहे आणि छान असं उभं आणि थोडंसं तेवढं जाडसर नाही आणि तेवढं बारकं नाही असं इथं आपलं कीस आहे तो बनत आहेत। तर ह्या पद्धतीनं अर्ध होईपर्यंत मी किसून घेतलं आणि त्यानंतर हे खालचा भाग सुद्धा मी असं किसून घेत आहे, म्हणजे चारही बाजूने थोडं वेळ असं किसून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याचं कीस आहे तो एक समान असं होतील। आणि उरलेला जो आहे त्याचं तुम्ही इथं भाजी बनवू शकता किंवा थोडंसं बारीक कट करून ह्याच्यामध्येच घालू शकता किंवा फ्रेंच फ्राईज सुद्धा ह्याचं तुम्ही बनवू शकता। तर सगळे बटाटे मी इथं असं किसून घेतलेलं आहे। तर आता हे बटाट्याचे कीस आहेत तो इथं आपल्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे। पाणी तो थंडच घ्यायचं आहे, म्हणजे नॉर्मल वरचंच पाणी इथं घेतलेलं आहे। तर या परातमधलं सगळं कीस काढून मी ह्याच्यामध्ये इथं घालून घेत आहे। तर पहिलं परातमधलं तुम्ही पाणी बघू शकता थोडंसं असं लालसर होतं आणि आता मी पाणी बदलल्यामुळं इकडचं तुम्ही बघू शकता पाणी आहे तो खूप छान दिसत आहे, स्वच्छ दिसत आहे। तर आता मी हे इथं रात्री किसून घेत आहे। तर रात्रभर ह्या कीसला असंच ठेवून दिलेलं होतं। दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला इथं दाखवत आहे। तर छान असं पांढरे शुभ्र आपल्या इथं पाण्यात हे बटाट्याचं कीस ठेवलेलं होतं। तर ह्याच्यामध्ये मी तुरटी वगैरे घातलेलं नाहीये, घालायचं असेल तर तुम्ही इथं घालू शकता तुरटी, थोडंसं 1 पाव चमचा एवढं। तर मी आज इथं घातलेलं वगैरे नाहीये, काही मीठ वगैरे घातलेलं नाहीये किंवा तुरटी पण घातलेलं नाहीये। तर आता आपण इथं दुसऱ्या दिवशी सकाळी हे बटाट्याचा कीस उकडवून घेण्यासाठी त्यासाठी पाणी इथं ठेवत आहे। एक मोठं कढई किंवा पातेलं घ्यायचं आहे।
त्याच्यामध्ये पाणी इथं मी घेत आहे साधारण 6 ते 7 तांबे इथं मी पाणी घेत आहे गरम करायला। तर गॅस इथं मोठा ठेवलेला आहे आणि 7 तांबे एवढं मी इथं पाणी घेतलेलं आहे। आणि असं छोट्या चमच्याने जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे तेवढंच मी इथं मीठ सुद्धा घालणार आहे। तर पाणी जास्त असल्यामुळे मीठ सुद्धा जास्त लागणार आहे। तर 7 तांबे मी पाणी घेतल्यामुळे 7 चमचा मी इथं मीठ घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर 1 पाव चमचा एवढंच मी इथं तुरटी असं घालत आहे। तुरटी नाही घातलात तरी सुद्धा आपले बटाट्याचे किस पांढरे होणार आहेत, किंवा थोडंसं घातलात तरीही चालेल। तर मी साधारण 1 पाव चमच्यात इथं हे घालून घेतलेलं आहे। तर ताट झाकून हे पाण्याला उकळी येईपर्यंत मी असं ताट झाकून गॅस मोठं ठेवून पाण्याला उकळी येऊ दिलेला आहे। आणि त्यानंतर उकळी आलेला आहे, गॅस इथं बारीक करायचं आणि सगळे किसून घेतलेले बटाट्याचे किस आहेत तो आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत। तर बटाट्याचं किस शिजवताना आपल्याला खूप वेळ शिजवायचं नाहीये आणि 1-2 मिनिटाला असंच हलवत राहायचं आहे। 7 ते 8 मिनिटात आपल्या इथं बटाट्याचे किस आहेत तो अर्धवट असं शिजून निघतील, किंवा 70 ते 80% आपल्याला इथं शिजायचं आहे। पूर्ण असं शिजले की आपले बटाट्याचे किस आहेत तो लगेच तुटतात, घालता सुद्धा येणार नाही, सगळे असे तुकडे तुकडे होतील। तर सगळे बटाट्याचा किस घालून मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर गॅस इथं मोठाच ठेवलेला आहे। ह्याच्यावरती आता ताटला झाकायचं आहे आणि 1-2 ते 3 मिनिटानंतर परत त्याला ताट काढून असंच हलवून घ्यायचं आहे। तर मी आता तुम्हाला इथं 7 ते 8 मिनिटानंतर दाखवत आहे। आपले बटाट्याचे किस बनवून तयार आहेत। तर हे लगेच असं तुटत आहेत, म्हणजे असं तिथंच असं बारीक होत नाहीये, लगेच तुटून असं बाहेर पडत आहेत। म्हणजेच आपलं इथं बटाट्याचं किस आहे तो 70 ते 80% इथं शिजलेला आहे। लगेच गॅस बंद करूया आणि लगेच सगळं किस आहे तो एका झारीने आहेत काढून घ्यायचा आहे, नाहीतर पाण्यामध्ये ठेवलात की थोडंसं अजून मऊ होतील आणि लगेच तुटायला लागतील, म्हणजे आपल्या इथं किस आहे तो तुकडे तुकडे होतील। तर सगळं पाण्यामधलं मी इथं किस आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एका कापडावरती किंवा कोणत्याही प्लास्टिकच्या पिशवीवरती तुम्ही हे घालू शकता। तर मी इथं एक कापड घातलेलं आहे। तर हे सगळं गरम असतानाच बटाट्याचा किस आहे तो चमच्यानी असं सगळीकडे घालून घ्यायचं आहे। खूप असं जाडसर सुद्धा नाही घालायचं। तर अशा पद्धतीने थोडंसं पातळ सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला उन्हामध्ये 2 दिवस असंच कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। घरी जर वाळवलात तर 3 ते 4 दिवस आपल्याला इथं लागतात, त्यामुळे शक्यतो हे उन्हामध्येच आपल्याला इथं वाळवून घ्यायचे आहेत। तर सगळं माझं इथं सगळीकडे बटाट्याचा किस आहे तो पसरवून झालेला आहे आणि 1 दिवसानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे। आपले बटाट्याचे किस वाळून तयार आहेत, छान असं पांढरे शुभ्र दिसत आहेत। तर हे आपल्याला साठवण्यासाठी असंच 2 दिवस कडक उन्हामध्ये पहिलं वाळवून घ्यायचं आणि त्यानंतर 2 दिवसानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे। आपले पांढरे शुभ्र बटाट्याचे किस आहेत तो बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता मोठे पण दिसत आहेत, असं लांब सडक, तुटलेले वगैरे नाही आहेत। तर आता मी तुम्हाला असंच हे वाळलेलेच असं तोडून दाखवत आहे। छान असं कुरकुरीत झालेले आहेत, वाळून लगेच तुटत आहेत। तर तुम्ही अशाच पद्धतीने 2-3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून वर्षभर ठेवू शकता। तर आता मी तुम्हाला ते बटाट्याचे किस तळून सुद्धा दाखवणार आहे। तेल आहे तो पहिलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मध्यम किंवा मोठाच ठेवायचं। तर बटाट्याचं किस घालून लगेच 1 सेकंदामध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकता पांढरे शुभ्र तिप्पट चौपट असं आपले फुगलेले किंवा फुललेले बटाट्याचे किस बनवून तयार आहेत आणि पांढरे शुभ्र दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने
बटाट्याचं किस नक्की करून बघा। तर हे बघा, छान असं पांढरशुभ्र आणि लांब सडक असे इथं आपले बटाट्याचं किस बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।